आज होती नवरात्राची दुसरी माळ आणि कलर होता लाल, तर मी लाल कलरची साडी वेअर केलेली आहे। छान अशी तयार झालेली आहे आणि थेट निघालो आम्ही मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनासाठी। मी आमच्यासोबत 1-2 मेंबर होते, त्यांना उपवास आहे नवरात्रीचा 10 दिवसाचा, तर त्यांच्यासाठी मी वऱ्याची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली होती आणि मग निघालो। आणि माझी नणंद येणार होती, मावस नणंद, त्यांना सुद्धा घेतलं आणि एक माझ्या सासूबाईंची मैत्रीण, असे आम्ही 5 जण डायरेक्टली निघालो। नंतर लागला आम्हाला कात्रजचा बोगदा। कात्रजचा बोगदा एकदम सुना गेला, कारण की आमच्या पोरी झोपलेले होते, ओरडायलाच कोणी नव्हतं। त्यानंतर लागला टोलनाका। टोलनाक्यावर मस्त असे गजरे दिसले छान, तर ते गजरे घेतले। त्याला काही वास नव्हता, म्हणजे डुप्लिकेट फुलं होती ती, तरी पण आवडले। म्हटलं चला देवाला चाललोय तर गजरा वगैरे लावून जरा छान वाटतं। पोचलो आम्ही मांढरदेवी काळूबाईच्या डोंगराच्या पायथ्याशी। तिथे ओटी वगैरे घेतली आणि तुम्ही पाहू शकता एवढं धुकं होतं की डोंगरावरती मंदिर वगैरे काहीच दिसत नव्हतं। आणि जेव्हा वरती गेलो तेव्हा खालचं काही दिसत नव्हतं। थोडासा असा पाऊस सुद्धा होता, थोडं धुकं, थोडं नाही खूप धुकं होतं, तर खूप छान वाटत होतं। पाऊस काही जास्त नव्हता, पण हवा वगैरे एकदम छान वाटत होतं। त्याच्यानंतर गेलो आम्ही मंदिरामध्ये। गर्दी होती, पण तरीही दर्शन खूप छान झालं। देवीला छान असं पद्धतीने शांततेने बघता आलं, खूप छान दर्शन झालं। त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट झालं आणि मग थोडा आम्ही घेतला डोंगरावरती धुक्याचा आणि पावसाचा आनंद। म्हटलं चला गरमागरम चहा पिऊया। चहा प्यायला गेलो, मस्त टेस्टी चहा होता आणि धुक्यामध्ये प्यायला तो अजूनच टेस्टी लागला। त्याच्यानंतर निघालो आम्ही घाटातून। पुन्हा तिथे आम्हाला माकडे दिसली, त्या माकडांना आम्ही दाखवले वेपर्स, तर सगळी माकडं आमच्या गाडीवरती वरती पुढे आणि सगळे काचेवर वगैरे चढत होते। तर फायनली मी एका जे होते, ज्याला बाळ होतं, त्यांना मी ते माझे होते वेपर्स थोडेसे ते टाकले आणि हे बोलले पुढच्या वेळेस आपण नक्कीच त्यांना केवी वगैरे घेऊन येऊ, एखादं कॅरेट तर आणूच माकडांना टाकण्यासाठी। नंतर आम्हाला लागलं तीळ फुलाची शेती। म्हटलं चला आता दिसलंच आहे तर आपण थोडीशी फुलं घेऊन जाऊयात। आता सध्या तरी आमच्या माळा त्या फुलांच्याच चाललेल्या आहेत। आणि त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि असं झालं आमचं काळूबाई मांढरदेवीचं दर्शन। फुल ब्लॉग अपलोड झालेला आहे, नक्की जाऊन पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब। थँक्यू।